थँक्यू सो मच विनोद चपाडे सर. थँक्यू सो मच. नमस्कार मित्र. खरं तर आज ग्रामस्थ मंडल गोरेगाव आयोजित दमदार आमदार चषक 2025 चं शानदार पर्व. आज शेवटची रात्र. सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहा आनंदाचा, याची देई याचा डोळा. आणि आपण सर्वजण पाहतोय दमदार आमदार चषकाचा शानदार सोहा, मेगा फायनल, मेगा फेस्टिवल. खरं तर आज शेवटची रात्र आणि आज सुपर 6 चे सामने देखील पाहायला मिळतील. आणि आता यातनं जिंकणारा संघ खरं तर सुपर 3 मध्ये दाखल होणार. क्वालिफाय मॅच आपण पाहिली. मागच्या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन केला. सध्या आपण पाहतो दोन संघ, पाषाणे विरुद्ध कराव संघ. मागच्या मॅच मध्ये कराव संघाने दमदार प्रदर्शन केलं आणि शेवटच्या ओव्हर मध्ये विजय प्रस्थापित करून संघ सुपर 6 मध्ये दाखल झाला. आणि यातनं जो संघ आता जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होईल. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. संपूर्ण आमचे ग्रामस्थ गोरेगावच्या वतीनं दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. तर आज सुपर क्वालिटीचे संघ, A1 संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळतील. सर्व खेळाडू देखील तुम्हाला चांगली पाहायला मिळतील. परंतु आता मॅच इथे आपण पाहतो सुपर 3 साठी गेम स्टार्ट. कारा विरुद्ध पाषाणे ही लढत मैदानाच्या आतमध्ये. पाषाणे संघ बॅटिंग करतो. 3 षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांचं स्वप्न या स्पर्धेतल्या एक तरी ट्रॉफीला उचलण्याचं होतं आणि दोन्ही संघ सुपर 6 मध्ये दाखल झाले. आता या दोन्ही संघांची नजर लागली पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती. अर्थात मेगा पाण्यामध्ये पोहोचण्याचं स्वप्न या दोन्ही संघाने उराशी बाळगलंय आणि आता ते स्वप्न कंप्लीट करण्यासाठी दोन्ही संघ एकमेकाविरुद्ध खेळतील. षटक क्रमांक पहिलं सागरच्या माध्यमातून षटक फेकलं जाते. जे पॉवर सर्कलचं पहिलं षटक आहे. समोर खेळतात. बॉल चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये, सीमारेषा बाहेर. पहिला ब्रँडेड षटकार. उडवून झोप आयोजन केलं अलग. बुबेरे दादाने ठेवलाई आज आमदार चषक झाले. जर बुबेरे दादाने ठेवलाई. ग्रामस्थ मंडल गोरेगाव आयोजित तुम्ही स्पर्धा पाहतात. मगाचीच विनोदजी पाटील सरांनी सांगितलं की सातत्य वांगणीमध्ये टिकवणारा एकच संघ आहे म्हणजे गोरेगाव. नाईट स्पर्धा तुम्ही पाहिली. भरपूर वर्ष तुम्ही पाहतात. जवळजवळ 6 ते 7 पर्व तुम्ही पाहिलेत नाईट स्पर्धेमध्ये. आणि आज देखील त्याच ताकदीनं ही स्पर्धा पाहायला मिळते. धाबसंख्या वैभवच्या बॅटमधून षटकार आला. आक्रमक खेळ करताना पहिला षटकार पहिला बॉलवरती. समोर खेळतायत सिली मिड ऑफ रिजन मध्ये एक सिंगल घेतली. षटकारानंतर एक सिंगल. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली तर सध्या 8 या धावसंख्येवरती. नक्कीच फ्रेंड्स चषक तुम्हाला प्रत्येक वर्षी पाहायला मिळाला मित्र. परंतु आता आपल्यासाठी खुशखबर आहे. पुढच्या वर्षी 2026 अर्थात जानेवारीच्या पहिल्याच महिन्यामध्ये तुम्हाला फ्रेंड्स चषक 2026 पर्व पाहायला मिळेल. आणि त्या पर्वामध्ये तब्बल 8 बाईकसह ती स्पर्धा घेऊन आपल्यासाठी ग्रामस्थ मंडळ गोरेगाव येणार आहेत. आणि इथे चौकार आलाय. बॅट्समन तुम्ही पाहतायत राजच्या बॅट मधून चौकार आलाय. ऍज अ ओपनर म्हणून तुम्ही राज आणि वैभवला पाहताय. किती विस्फोटक आहे. कारण जेव्हा कमी षटकांचा सामना असतो तेव्हा तुम्हाला प्रत्येक बॉलवरती आक्रमण करणं फार महत्वाचं असतं. 3 षटक कमीत कमी 40-45 टार्गेट या ठिकाणी सेट करावं लागेल. आणि त्याच उद्देशानं बॅटिंग करताना आतापर्यंत एक चौकार एक षटकार आलाय. टोटल संख्या 12. धावसंख्या आपण पाहिली 12 बिनगडी बाद. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे.
ऑन साइड मध्ये दोन्हीच्या दोन्ही फिल्डर तैनात करण्यात आलेत. एक डीप मिड विकेटला तर एक लॉंग ऑन मध्ये. हे दोन फिल्डर तुम्ही ऑन साइडला पाहतायत. ऑफ साइड खाली पूर्णपणे. हा चेंडू डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं ज्या प्रकारे 2 झेल सुटले आणि त्यामुळे कदाचित हा तो सामना कराव संघाने जिंकला होता. काराव विरुद्ध तुम्ही पाषाणे लढत पाहता. मागच्या मॅच मध्ये काराव संघाच्या खेळाडूला जीवनदान मिळालं आणि त्याचाच फायदा झाला आणि त्या बॅट्समननं आक्रमक खेळ करताना काराव संघाला सुपर 6 मध्ये दाखल करून दिलं. आता काराव संघाकडनं चुका होत आहेत. स्विच हिट. काय सुंदर फटका. नेत्रदीपक. बॉल चाललाय यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. मागच्या बॉलवरती झेल सोडला आणि ह्या बॉलवरती चौकार. आत्ताच उल्लेख केला की एखाद्या खेळाडूला क्रिकेटमध्ये जीवनदान दिलं की तो खेळाडू आपल्या टीमसाठी किती घातक ठेवतो हे परिचय मैदानावरती राजनं दिलाय. एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली 18 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राज आपण पाहिलं 4 मध्ये 11 खेळतो. दुसरीकडे वैभव 1 षटकार. आता 2 चेंडूमध्ये त्यानं 7 केल्यात. दमदार स्वरूपात जी स्टार्ट पाहिजे होती ती स्टार्ट आता मैदानावरती पाषाणे संघाला मिळाली आहे. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी आमंत्रित केलं जाईल. ज्या ठिकाणी आज प्रेस लॉट मधून 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. आरसीसी राया विरुद्ध उमरोली. ऑन साइडला ब्रेक केलाय. ऑन साइड मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑनला. तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली. सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट केली. धावसंख्या आपण पाहिली 19 वरती. जी स्टार्ट पाहिजे होती ती स्टार्ट मैदानामध्ये या ठिकाणी पाषाणी संघाला मिळाली आहे. धावसंख्या 19. पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा आल्यात. I kindly request both the captain please for the toss. आइए राया आरसीसी राया बनाम उमरोली के बीच अगला मुकाबला बिग फाइट होगा. तो दोनों कप्तान आइए टॉस के लिए जो आज प्रेस लॉट में पहला मुकाबला देखने मिलेगा. दर्शक दिल थाम के आज मुकाबला देखेंगे क्योंकि आज इस प्रतियोगिता में सुपर क्वालिटी क्रिकेट देखने जरूर मिलेगा. फ्रेश मॅच 4 ओव्हर. सेकंड राऊंड 4 ओव्हर. त्याच्यानंतर 3-3 ओव्हरचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. कारण आज जबरजबर 13 मॅचेस या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. चेंडू चांगला. लेन चांगली. लाईन चांगला. टप्पा चांगला. नियंत्रित टप्प्यानं. खरं तर आता सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज राकेशचा वापर केलाय. पहिला चेंडू 1 आली. त्यानंतर दुसरा चेंडू त्यानं पाहिलं डावकुरा त्याच्या खेळाडूसाठी. त्यानं गुडलेनचा वापर केला. चेंडू ऑफ स्टंप वरती ठेवला आणि बाहेर काढला. सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये सागर होता. आक्रमण केलंय यावेळेस मात्र मिस टायमिंग. फिल्डर तैनात डीप मध्ये. झेल टिपला आणि अशा प्रकारे पहिला धक्का पाषाणे संघाला. बॅट्समन राज बॅक टू द डगआउट. जमलन सारे मैदानावर. जागवून ठेवलाय सारा गाव. वांगणी शहरान गोरे गावान आयोजन आहे लखान. वांगणी शहरान. सागर खरं तर या ठिकाणी आपण पहिला राज बाद झालाय. राकेशला सफलता मिळाली. फिल्डर होते त्या ठिकाणी प्रमोद. काय सुंदर झेल टिपला. फिल्डिंग लाईन तुम्ही पाहताय चांगली आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर पाषाणे. दुसऱ्या बाजूला संघ या ठिकाणी काराव. मागच्या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन राहिलं आणि खरं तर सुपर 6 मध्ये दाखल झाला. चांगला चेंडू ऑन साइड मध्ये. पुन्हा या ठिकाणी बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. मागच्या बॉलवरती चांगली फिल्डिंग परंतु यावेळेस थोडीशी खराब फिल्डिंग. बॉल सीमारेखा बाहेर. चौकार आहे अनपण शान. कार्य सम्राट साहेब महान.
आमदार चषकाची आहे अनबन शान कार्य सम्राट चौकार आलाय. चौकाराबरोबर टीमची टोटल धावसंख्या 23 वरती तुम्हाला पाहायला मिळते. 3 षटकांची लढत तुम्ही पाहतात. खरं तर आज या स्पर्धेतली अंतिम रात्र दमदार आमदार चषक 2025 शानदार पर्व आज सुपर 6 मध्ये आतापर्यंत आपण पाहिले 5 संघ दाखल झालेत. आजच्या फ्रेश लॉट मधून एक संघ येणार. पहिल्या मॅच मध्ये आरसीसी राया आणि त्याला फाईट करणार साहिल लोंबरेचा संघ अर्थात उमरोली संघ तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. यावेळी देखील मिस टायमिंग आहे. उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक जजमेंट करतात परंतु बॉल चाललाय. एलिव्हेशन मिळालं. लॉंग ऑन सीमारेखा बाहेर येतोय ब्रँडेड षटकार. विकेट आली त्यानंतर चौकार आणि आता षटकार. आतापर्यंत 29 टीमची टोटल 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. ऋतिकनं एक चौका टोकला, एक षटका त्यानं टोकला आणि बॅटिंग करताना मैदानावरती नौजवान पाषाणे संघाने केल्या 2 षटकामध्ये 29 धावा. शुभम येतोय गोलंदाजी मार्कवरती. त्याला विकेट हॅट्रिक साठी रॉकेट ग्रुप काराव यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज असेल. पहिला चेंडू धमाका स्क्रीनच्या वरनं बॉलला पाठवलाय. लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द पार्क 6 रन. पहिला बॉल वरती स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. मधून षटकार आलाय. वैभवनं ठोकलाय षटकार आणि 4 चेंडू 14. काय सुंदर बॅटिंग. पुन्हा प्रहार. यावेळी मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक पोचले. झेल पकडलाय. पहिला इथे विकेट प्राप्त केलाय शुभमनं आणि धावसंख्या तुम्ही पाहतायत 35. लॉस ऑफ 2 विकेट. असेल प्रेक्षक वर्ग देखील मॅचचा आनंद घेत आहेत. हळूहळू प्रेक्षकांची संख्या वाढत चालली. त्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय चिराग. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. ऑफ साइड मध्ये फिल्डर दूरवरून आलेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवलाय. तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या 36 धावसंख्येवरती. ऋतिकच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आपण पाहिलाय. त्यामुळे चिरागनं पाहिलं की जास्तीत जास्त स्ट्राईक आता ऋतिकला देणं फार महत्वाचं आहे आणि तेच केलंय. ऋतिक स्ट्रायकरवरती बॅट्समन. 3 चेंडू झालेत. हा चेंडू ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर होता. पंचांनी वाईट घोषित केलं. अव्वंतर धाबा वाढतायत. धाबसंख्या तुम्ही पाहिली. स्कोर बुडती धाबा लागतात त्या 37 रन. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मी सुरुवातीला सांगितलं की 3 षटकांची लढत आहे. 40-45 टार्गेट फार महत्वाचं असेल कारण जेव्हा कमी षटकांचं सामना असतं तेव्हा तुम्हाला एक मोठी टोटल हासिल करावी लागते आणि आक्रमकता पहिल्या ओव्हर पासून या ठिकाणी नौजवान पाषाण संघाच्या काढून नो चेंडू. पंचांचा इशारा बघा.
पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत फिरोज खान सर, मॅन फ्रॉम कल्याण. नो बॉलचा इशारा त्यांनी दिलाय. बाला सर लेग अंपायरच्या भूमिकेत आहेत. त्यानंतर निरंजन सावंत सर, असे 3 प्रोफेशनल पंच तुम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेत. सुंदर पंचांची भूमिका केली. 5 रात्र तुम्ही पाहिली. आज 6व्या रात्रीमध्ये देखील तुम्हाला सुंदर पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कौतुक करेल तिन्ही पंचांचं. गोलंदाज तयार. नो चेंडू, फ्री हिट असेल. फ्री हिटचा चेंडू मिस टायमिंग झालाय, परंतु इथे शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर वरनं क्षेत्ररक्षक शॉट मध्ये येईल तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या. 2 धावेने संघ पोहोचलाय 40 धावसंख्येवरती. तिसरं षटक अर्थात 3 षटकांची लढत असल्यामुळे आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. नौजवान पाषाणे संघ तुम्ही पाहिला सातत्याने प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये या पंचक्रोशीमध्ये खेळत असतो. चांगली कामगिरी सातत्याने त्या संघाकडून पाहिली, परंतु काराव संघ देखील तेवढाच बलाढ्य आणि ताकदवर आहे. लढत चांगली होणार. लेंथ यावेळेस पुन्हा चुकीची ठरली आहे. ऑफस्टंपच्या बाहेर 3 चेंडू आतापर्यंत खराब फेकलेत. सूर सापडत नाही, लाईन सापडत नाही. मितांश 11 नौजवान पाषाणे. लाईन सापडत नाही, खरं तर सूर सापडत नाहीये. दिशाहीन गोलंदाजी. आम्ही नेहमी सांगतो ना, दिशा खराब तर दशा खराब, आणि दशा खराब झाली की सामना जिंकणं तुम्हाला कठीण होणार. सध्या तरी शेवटच्या ओव्हरमध्ये शुभम थोडासा मागणं ठरलाय. त्यानं 4 चेंडू मध्ये 12 दिलेत. 2 वाईट, 1 नो चेंडूचा वापर त्यानं केलाय. थोडंसं लॉंग षटक तुम्ही पाहणार मैदानावरती शुभमच्या माध्यमातून, परंतु 2 चेंडू आता शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. पुन्हा चुकीची लाईन ऑफस्टंपच्या बाहेर. अजून एक वाईट चेंडू. मी आता सांगितलं दिशा खराब तर दशा खराब, आणि दशा खराब झाली की सामना तुम्हाला जिंकणं कठीण होणार. कारण हा क्रिकेटचा खेळ, एक एक धावेसाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागते, प्रयत्न करावे लागतात. कारण क्रिकेटमध्ये 1 धावेने देखील सामना गमावला जातोय. 1 धावेने ही आपली मालिकावीरची बाईक जाऊ शकते. त्यामुळे क्रिकेटमध्ये एक एक धाव किती इम्पॉर्टंट आहे. अतिरिक्त स्वरूपामध्ये त्या धावा आता या ठिकाणी पाहायला मिळतात पाषाणे संघाच्या बाजूने. हा चेंडू यावेळेस मात्र लाईन चांगली आहे. पंचांनी पाहिलं. खर तर फलंदाज आता आशाभूत नजरेने चेंडूकडे पाहत राहिला. गेली 4 चेंडू त्यानं खराब फेकलेत. त्याला असंही वाटलं असेल की हाही चेंडू आता ऑफस्टंपच्या बाहेर जाईल. लेन चांगली होती. त्यानंतर आपण पाहिले ते डॉट बॉलची समाप्ती. 42 रन. आता सांगितलं होतं सुरुवातीलाच की सामना सुरू होण्यागर 40-45चं टार्गेट हे फार महत्वाचं असेल, आणि 40-45 धावा झाले की तुम्हाला एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. सुंदर सामना आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण सेकंड सत्र जेव्हा सुरू होणार. शेवटचा चेंडू अलॉंग द कार्पेट. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फुटबॉलचा वापर केला. स्टॉप केला चेंडूला. 2 धावा मिळाल्या, परंतु इथे आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. रनआउटची विकेट येऊ शकते आणि शेवटच्या बॉलवरती रनआउट. आणि येतात पहिल्या षटकामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि बॅटिंग करताना नौजवान मितांश 11 पाषाण संघाने केले 44 धावा आणि 45 धावेचं टार्गेट सिद्धिविनायक काराव संघाच्या समोर असेल. चषक झाले जर कुबेरे दादानी ठेवलाय आज आमदार चषक झाले. चला, यानंतर होणारी आजच्या गटातनं पहिलीच मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. RCC राया बनाम उमरोली संघ मैदानावरती पाहायला मिळेल. कॅप्टनला इन्व्हाइट करेल टॉस साठी आपण यायचंय. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. खरं तर टॉस साठी आता आमंत्रित केलं जाणार आहे. तर या ठिकाणी दोन्ही संघाच्या कॅप्टनला पहिलं सत्र तुम्ही पाहिला. मितांश 11 नौजवान पाषाणे संघ सुंदर बॅटिंग. 44 धावा केलेत आणि 45 धावेचा आता टार्गेट असेल. चला, दोन्ही संघ कॅप्टन आपण लगेच त्वरित या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे. बघा, 5 षटकांची लढत असेल. पहिला राऊंड
कंपल्सरी रोज आपण पाहिलं 5 षटकांचा होता, आजही 5 षटकांचा, परंतु त्यानंतर 4-4 3-3 षटकांचे सामने असतील. सेकंड राऊंड आणि त्यानंतर थर्ड राऊंड. तर या ठिकाणी मितान शैलेबन नौजवान पाषाणी संघाला सुवर्ण संधी. जयवंत पाटील यांच्या वतीनं एका षटकामध्ये गोलंदाजानं 2 विकेट घेतली तर त्याला 500 रुपये किंवा 6 पेक्षा कमी किंवा 6 धावा जर षटकामध्ये दिल्या तरी सुद्धा त्याला 500 रुपयाचं प्राइज असेल. तर काराव संघाला देखील आता प्राइज असेल. सन्माननीय अंबरनाथ ग्रामीण तालुका अध्यक्ष सन्माननीय आमचे विराजजी सुनील देशमुख यांच्या संघ क्वालिफाय झाला तर 5,000 रुपये 5,000 रुपयाचं प्राइज संघ क्वालिफाय झाल्याबद्दल सुपर 6 मध्ये संघ क्वालिफाय झाला आणि त्यासाठी त्यांच्या वतीनं खरं तर 5,000 रुपयाचं प्राइज आले. 3 बॉल 3 षटकार मारले तरी कारा संघाच्या खेळाडूला 500 रुपयाचं प्राइज राज देशमुख यांच्या वतीनं असेल. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. 45 धावेचं टार्गेट मयाशी बालगुन काराव संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विकी आणि निखिल आक्रमक खेळाडू, गोलंदाज तयार. गेम स्टार्ट. पहिला चेंडू, वेगवान बॉल, वुडलँड स्पॉट मधनं बॉल बाहेरच्या दिशेला काढल्याने काय सुंदर गोलंदाजी आपण पाहिली. पहिला बॉल बती ऋतिकने चेंडू डॉट फेकलाय. खरं तर एका बाजूला आपण पाहिला निखिल शेलवले बॅट्समन तुम्ही पाहताय. स्ट्रायकर बती एक आक्रमक खेळाडू आहे, ताकदवर खेळाडू. खरं तर प्रयत्न करतोय परंतु अजून एक डॉट चेंडू. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये ऋतिक कडनं. कारण आता 45 धावेचं टार्गेट, प्रति षटक 15 धावा करायचे आहेत. तो रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थककर ना बैठ ये मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा. दोस्तों ये मुकाबला बहुत बेहतरीन होगा क्योंकि जिस तरह से 2-2 3-3 मुकाबले जीतकर सुपर 3 में ये मुकाबला आप देख रहे हैं. यहां से जीतने वाली टीम सुपर 3 में क्वालिफाई होगी. दोनों टीम का सपना है 2 गेंदें डॉट आने के बाद ये प्रेशर, ये दबाव और इस समय कैच ड्रॉप. कैचेस विन द मैचेस कहते हैं ना दोस्तों, पकड़ो क्या जीतो मैच है, क्रिकेट का समीकरण होता है. और इस समय जिस तरह से बड़ा आसान कैच ड्रॉप हुआ, फील्डर थे वहां पर मौजूद, दीप थे. बिल्कुल बड़ी खिलाड़ी की विकेट जा सकती थी. निखिल आक्रामक खिलाड़ी है, हमेशा ताकतवर बल्लेबाजी के लिए जाना जाता है. और जिस तरह से ऋतिक ने दबाव डाला था, ओ बढ़िया लेंथ, सुपर गेंदबाजी.
क्या कमाल की गेंदबाजी, गुडलेस स्पॉट के ऊपर गेंद को रख रहे, कभी बाहर की तरफ निकाल रहे हैं। इस बार गेंद को थोड़ा नीचे रखा, 4 गेंदे 1 रन, कोई सफलता नहीं है, सफलता नहीं मिली, मगर गेंदबाजी बहुत खूबसूरत है क्योंकि 3 ओवर का मुकाबला है। 4 गेंदे 1 रन 0 विकेट, दबाव बढ़ता हुआ, मगर दबाव में बल्लेबाजी करेंगे तो मुकाबला कठिन बनेगा। इस बार भी हवा में फील्डर विकेटों के पीछे जब तक पहुंचे, एक सिंगल आई, विक्की को भी जीवनदान, निखिल को भी जीवनदान, दोनों खिलाड़ी को जीवनदान मिला। क्या ये दोनों खिलाड़ी खतरनाक साबित होंगे क्योंकि क्रिकेट का खेल है, 13 गेंदें बची है, अब जीतने के लिए 43 की आवश्यकता। दोनों ताकत पट्टी में एक दूसरे के सामने, मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा कर, जिंदा करना पड़ेगा मुकाबले को, मगर ऋतिक की सराहना करनी चाहिए। 2 कैचेस ड्रॉप हुए, बिल्कुल शानदार गेंदबाजी रही पहले ओवर में, केवल 2 रन आए, दबाव बढ़ता हुआ अब यहां पर काराव टीम की ओर से, क्योंकि जीतने के लिए आने वाली 12 गेंदें 43 रन की आवश्यकता। दादा आमदार चषक हाय जोरान खिलाडू येती लय चलो जोरान। तो आइए, आरसीसी राया टीम कप्तान और उमरोली टीम के कप्तान से आखिरी कॉल है क्योंकि आज आपको समय नहीं दिया जाएगा, अन्यथा मुकाबले 4 ओवर के होंगे, इस बात के ऊपर गौर करें। कमनीन भाई ने कहा कि आज पहले राउंड में 5 ओवर मुकाबले है, मगर आप वक्त के ऊपर नहीं आते तो फिर मुकाबले 4 ओवर के होंगे। कमनीन भाई बोबेरे, मैनेजमेंट देखिए कितनी बढ़िया खूबसूरत मैनेजमेंट। अहमर भाई, सॉरी अहमर भाई बोबेरे हमारे जो टीम के कप्तान है, अहमर भाई काफी अच्छा, और उन्होंने पूरा पाषाण ने टीम यहां पर जीते तो अजय विषय इनकी तरफ से 1000। हमारे अहमर भाई काफी मेहनत है उनकी, लगातार 6 रात नहीं बल्कि पूरा महीना भर, प्रतियोगिता 6 दिन की होती है अमर भाई, मगर उसके लिए 1-1.5 महीना मेहनत करनी पड़ती है। देखने वाले दर्शक अलग कुछ सोचते हैं, मगर जब आयोजन करना होता है तो बहुत कुछ करना पड़ता है। और आज आखिरी रात है, कल शायद पूरा दिन या रात भर सोएंगे क्योंकि इतनी थकान महसूस करते हैं पूरे आयोजक। इस बार बेहतरीन व्हाइट का इशारा अंपायर का, 11 गेंदे 41 की आवश्यकता, मुकाबला थोड़ा सा दबाव में बन चुका है। पहला ओवर जो था दबाव पूरी तरह से, ये देखिए प्रयास कर रहे हैं, कोशिश कर रहे हैं, कहते हैं ना कि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। और बिल्कुल ये मुकाबला जीतना है, सुपर 3 में जाना है तो आपको बल्ले के ऊपर गेंद को लेना होगा, और बल्ले के ऊपर गेंद ही नहीं बल्कि वही गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना होगा, तो जाकर आप मुकाबला जीत सकते हैं। क्योंकि 10 गेंदे 41 रन, मुकाबला थोड़ा कठिन बनता हुआ। सलामी बल्लेबाज मैदान के अंदर प्रयास कर रहे, व्हाइट का इशारा अंपायर द्वारा अतिरिक्त रन बढ़ते हुए टीम टोटल पहुंची इस समय 5 रन के ऊपर, अभी भी 40 की आवश्यकता है, 10 गेंदें बची है। चलो दोनों टीम कप्तान, मुकाबला समाप्त होने से पहले आप नहीं आते तो फिर मुकाबला 4 ओवर का होगा, इस बात के ऊपर गौर करें। अमर भाई ने पूरी तरह से सभी को सपोर्ट किया है। रनों की बात करेंगे तो इस समय रन आते हुए एक सिंगल डबल से आप मुकाबला नहीं जीत सकते, जीतना है तो आपको चौके छक्के लगाने होंगे। किशोर दादा विषय आपका स्वागत है, इनके तरफ से भी पाषाणी टीम मुकाबला जीती है तो 1000 का इनाम है। इस बार बेहतरीन शॉट, बहुत देर के बाद ये चौका आता हुआ काराव टीम के लिए। खेळाडू येती लय जो मन बघा हो या गोरेगावान आयोजन केलं हो ना। चौका और चौके के 7 रन संख्या पहुंचे इस समय हमारे स्कोर बताते हुए 10 रन। जवेंद्र पाटिल इनके तरफ से कोई भी गेंदबाज हो 6 के अंदर या 6 रन देते तो फिर उन्हें 500 का इनाम है। बिल्कुल पहले ओवर में ऋतिक को 500 का इनाम आ चुका है। गोरेगांव नाइट्स प्रतियोगिता दोस्तों हर साल होती है, इस बार धमाका, आप नहीं रुकेंगे। बिल्कुल ये गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, शानदार छक्का, और इसी छक्के के साथ टोटल पहुंची है 16 रन के ऊपर। अभी भी 29 की आवश्यकता है, 7 गेंदे 29।
कि आखिरी गेंद में एक छक्का लगता है तो फिर मुकाबला हाई वोल्टेज होगा और दर्शक तो यही चाहते हैं कि मुकाबला हाई वोल्टेज हो। खुश खबर होगी क्योंकि गोरेगांव नाइट प्रतियोगिता अगले साल पहले ही महीने में यानी कि 2026 जनवरी महीने में आपको देखने मिलेगी और वांगनी विभाग की सबसे ताकतवर, पूरी बदलापुर विभाग की सबसे ताकतवर प्रतियोगिता यानी कि प्रिंस ट्रॉफी 2026 का पर्व 8 बाइक होंगे उस प्रतियोगिता में। फिर एक बार शॉट लाइक दैट, उसी क्षेत्र में गेंद जाती हुई इस बार 4 रन के लिए अंतिम ओवर अब चाहिए 25 रन की आवश्यकता। यहाँ पर आगमन होता है, आपका स्वागत है। आइए मंच के ऊपर, आपका हार्दिक स्वागत। आमदार ट्रॉफी 2025 का पर्व आप देख रहे हैं दोस्तों, जिसके ऊपर है सभी को गर्व, वो है आमदार चषक का पर्व। क्या खूबसूरत आप देख रहे हैं प्रतियोगिता और सबसे बेहतरीन रहते हैं उनके ग्राउंड। देखिए ना कितना खूबसूरत ग्राउंड है, दर्शकों को देखने के लिए बहुत अच्छी स्टैंड बनाई गई है, हर साल होती है। बिल्कुल 2020 में कोरोना काल आया था, महाकाल, तो भी प्रतियोगिता मैंने देखी थी। कलमाल की यहाँ पर हमारे शहबाज चाचा बुबेरे, अखिल भाई बुबेरे, हमारे अमर भाई, सभी का योगदान बेहतरीन रहता है और हर साल की तरह इस साल भी बड़े धूमधाम से ये प्रतियोगिता, अगली साल दोस्तों 8 बाइक के साथ ये प्रतियोगिता आपको यहाँ पर देखने मिलेगी। रॉकेट ग्रुप की तरफ से 3 गेंदे 3 छक्के लगाएंगे तो 500 का इनाम है और जरूरत है शायद 6 गेंद 25 का आवश्यकता। दोनों टीम को शुभकामनाएं। बल्लेबाज है, पहली गेंद सफल होकर खेलने की कोशिश, रनआउट का धोखा बन सकता है और शायद यहां पर एक खिलाड़ी को लौटना पड़ेगा। 5 गेंदे आप 25 की आवश्यकता है। जी हां, बांगो बांगो नहीं बल्कि आप यहां पर चौके चक्के की जरूरत है। इस बार ऑन साइड में ओ प्रयास बेहतरीन था, 1 रन बना, डबल के लिए पलटे। आप चाहिए 4 गेंदे, 4 छक्कों की जरूरत है। मुकाबला बराबरी पर आता है तो सुपर ओवर, कल शायद 2 सुपर ओवर के मुकाबले देखने मिले थे। दर्शक यही चाहते हैं हर प्रतियोगिता में 1 सुपर ओवर देखने मिले और कल शायद 2 मुकाबले देखने मिले, उनमें से भी गोरेगांव टीम भी थी शायद सुपर ओवर में। शिरडोन टीम का आगमन होता हुआ ये स्वागत है। और इस बार धमाका, लॉन्ग 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 बिग वे, आउट ऑफ द पार्क, 6 रन। 4 धमाके करने, पहला धमाका। आप 3 गेंदे 17 की आवश्यकता। की आवश्यकता है 3 गेंदों के ऊपर, 3 गेंदे 18 रन। ये मुकाबला शायद आप 1-2 छक्के लगते तो फिर रोमांचक बनेगा और इतनी ताकत है बल्लेबाज विकी के कंधों में। बिल्कुल विकी एक आक्रामक बल्लेबाज है। क्रिकेट में ऐसे इतिहास बहुत बार बने हैं, शायद वो इतिहास बन पाएगा क्या। दोनों ताकतवर टीमें एक दूसरे के सामने। फिर एक बार आइए, स्वागत है। ओहो, मिड विकेट के ऊपर से और एक शानदार छक्का। यह मुकाबला कोई भी जीते कोई भी हारे, मगर आज इस मुकाबले में बेहतरीन मजा। आइए, 2 गेंदे 2 छक्कों की जरूरत है।
मुकाबला दोस्तों, यही क्रिकेट का खेल है। इसलिए मैं कहता हूं कि गिरगिट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट का खेल हर मैदान पर होता है। और आज यहाँ पर एमएलए ट्रॉफी में ये मुकाबला देखने मिल रहा है। कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है। और क्रिकेट की भाषा लगी तो ताली नहीं तो गाली। क्या कमाल का मुकाबला, 2 गेंदे 2 छक्के आए, 500 का इनाम भी आया इस खिलाड़ी के लिए। मगर आप 500 से नहीं बल्कि आने वाली 2 गेंदे 2 छक्कों की जरूरत है। क्या कमाल का मुकाबला है। विकी आक्रामक बल्लेबाज, ये देखिए प्रेशर, ये देखिए दबाव दोनों के ऊपर है, ना तो गेंदबाज ना तो बल्लेबाज। ये मुकाबला देखिए, दिल बहलाने वाला मुकाबला, कमाल का मुकाबला। आइए 2 गेंदे जीतने के लिए 12 की आवश्यकता। आप दबाव है बल्लेबाज के ऊपर, प्रेशराइज क्रिकेट, दर्शक लुप्त उठाते हुए एक के ऊपर एक से बढ़ के एक क्रिकेट का खेल में शेर के ऊपर सवा शेर होते हैं। आज ये मुकाबला कौन जीतेगा, कौन मनाएगा जीत का जश्न, आइए देखते हैं। 2 गेंदे 12 की आवश्यकता। यॉर्क लाइन क्रिकेट का ब्रह्मास्त्र, और ये ब्रह्मास्त्र ही अब यहां पर शायद पाषाण टीम को जिता सकता है, क्योंकि ब्रह्मास्त्र सबसे मजबूत होता है। और ये गेंदबाज है इस समय 4थे ओवर में। समीर ने ब्रह्मास्त्र का उपयोग किया और अब 1 गेंद में 12। भाई नहीं बन सकते, क्रिकेट में एक चमत्कार हो तो ये मुकाबला जीत सकते, मगर कहते हैं ना चमत्कार है वहां नमस्कार है। अच्छी गेंद, आखिरी 2 गेंदें कमाल की फेंकी। और बिल्कुल ये बहुत खूबसूरत मुकाबला दर्शकों ने एंजॉय किया। दर्शक कहीं मत जाना, क्योंकि आज की रात आप सभी के नाम, क्योंकि आज आपको ऐसे ही क्रिकेट देखने मिलेंगे। क्योंकि अगला मुकाबले में आरसीसी राया और उमरोली के बीच बिग फाइट मुकाबला होगा। और ये मुकाबला जीतकर सुपर 3 में दाखिल हुई है मितांश 11 नौजवान पाषाणी टीम। कांग्रेचुलेशन, हार्ड लक सिद्धि विनायक कराव टीम, आप भी इस प्रतियोगिता में बने, यानी कि इक्का ट्रॉफी के हकदार आप भी है। ये शानदार प्रतियोगिता देखते रहिए। बिल्कुल ओम साई एमटीसी के द्वारा कई सारे दर्शक के मुकाबला लुप्त उठा रहे हैं। और आज का ये मुकाबला जीतकर ये टीम सुपर 3 में पहुंच चुकी है। पहली टीम बनी है सुपर 3 में जाने वाली मितांश 11 नौजवान पाषाणी टीम। कांग्रेचुलेशन। अजय विषय आणि किशोर विषय यांच्याकडून 1,000 रुपये प्राइज आले आणि जयवंत पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये आलेत। सगळे पैसे आपण प्राइज जमा करा। सुंदर प्रतियोगिता तुम्ही पाहताय स्क्रीनवरती, आमचं संपूर्ण कमेंटर बॉक्स दाखवले जाते। ओके यस, ऑनलाइन पेमेंट झालेलं आहे, लक्ष असू द्या खेळाडू। आणि या मॅचचा हिरो ठरेल। खरं तर या मॅच मध्ये दमदार गोलंदाजी, पहिल्याच ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये विकेट जरी मिळाली नसली तरी त्यानं 2च धावा दिल्या। गोलंदाज ऋतिक ठरलाय मॅन ऑफ द मॅच। ऋतिक ठरला मॅन ऑफ द मॅच। सुंदर स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळते। आज या स्पर्धेची अंतिम रात्र। आमचे सर्व लाडके प्रेक्षक वर्ग जे ग्राउंड वरती उपस्थित आहेत आणि आमचे सर्व लाडके प्रेक्षक जे युट्यूबच्या माध्यमातून अर्थात ओम साई एमटीसीच्या माध्यमातून या सामन्यांचा आनंद घेत आहेत, त्या सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत। गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि आपण पाहतोय आमदार चषकाचा सोहळा। शिरडून संघ आपला एखादा प्रतिनिधी संपर्क करा आपण, आणि चांदई संघ आपणही संपर्क करा। शिरडून आणि चांदई संघ बघा। यस, शिरडून संघाचे कॅप्टन आलेत, तर चांदई संघ आपण संपर्क करा। सुंदर ट्रॉफ्या स्क्रीन वरती दाखवल्यात। मॅन ऑफ द मॅच ऋतिक ठरला आणि या ठिकाणी फरदीन बुबेरे साहब इनकी शुभ हाथों से ऋतिक को मॅन ऑफ द मॅच। ऋतिकनं एका षटकामध्ये मित्रांनो 2च धावा दिल्या, विकेट नव्हती, परंतु तो षटक त्या संघासाठी फार महत्वाचा राहिला आणि
खरं तर सामना जिंकला. सुंदर खूपसारं ट्रॉफ्या तुम्ही पाहताय आमच्या पूर्ण कॉमेंटरी बॉक्सच्या समोर सध्या दाखवल्या जात आहेत. पहिल्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांकाची, तिसऱ्या क्रमांकाची, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाची ही सुंदर ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आज या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय एकूण 6 ट्रॉफ्या अर्थात 6 संघांना या ठिकाणी देण्यात येणार. त्याच्यात आता सुपत्रीमध्ये दाखल होणारा संघ राहिला मितांश 11 नौजवान. पाषाणे संघ सुपत्रीमध्ये दाखल झालाय. चला सामना या ठिकाणी बघा.